नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर कौन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपले मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। रीनीट UG 2026 चा निकाल लवकरच जाहीर होईल। जर तुम्ही पात्र क्वालिफाय झाला तर आजची ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे। दरवर्षी हजारो गुणवंत विद्यार्थी केवळ योग्य माहितीच्या अभावामुळे उत्कृष्ट सरकारी MBBS आणि BDS कॉलेजची सुवर्ण संधी गमावतात। ऑल इंडिया कोटा AIQ काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणजे नेमके काय, त्याचे फायदे काय आणि यात कोणत्या मोठ्या चुका टाळाव्यात हे आज आपण अगदी सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेत समजून घेणार आहोत। जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून काउन्सिलिंगच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्याकडून सुटणार नाहीत। ऑल इंडिया कोटा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर भारतातील सर्व मेडिकल आणि डेंटल कॉलेजेस मधील एकूण उपलब्ध जागांपैकी 15% जागा या संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतात। ही प्रक्रिया मेडिकल काउन्सिलिंग कमिटी MCC मार्फत केंद्रीय स्तरावर पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते। लक्षात ठेवा, यासाठीची अधिकृत वेबसाईट फक्त mcc.nic.in हीच आहे। विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनधिकृत किंवा खासगी एजंटच्या वेबसाईटवर विश्वास ठेवू नये। ऑल इंडिया कोटा AIQ काउन्सिलिंग प्रक्रियेद्वारे देशभरातील सरकारी मेडिकल कॉलेजेसच्या 15% MBBS जागा भरल्या जातात, ज्यांची संख्या दरवर्षी नॅशनल मेडिकल कमिशनच्या NMC नियमानुसार साधारण 9500 पेक्षा जास्त असते। या जागांचे भारत सरकारच्या आरक्षण धोरणानुसार विभागणी करताना एकूण जागांपैकी 15% अनुसूचित जाती SC, 7.5%, अनुसूचित जमाती ST 27%, इतर मागासवर्गीय OBC NCL 10%, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS आणि 5% समांतर आरक्षण दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव ठेवल्या जातात, तर उर्वरित जागा ओपन प्रवर्गासाठी असतात। या केंद्रीय काउन्सिलिंग प्रक्रियेद्वारा केवळ सरकारी मेडिकल कॉलेजेसच्या 15% जागांव्यतिरिक्त सर्व एम्स आणि जिपमर संस्थांमधील 100% जागा, तसेच बनारस हिंदू युनिव्हर्सिटी PHU आणि अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी AMU सारख्या केंद्रीय विद्यापीठांमधील सर्व जागा भरल्या जातात। ज्यासोबतच ESIC हॉस्पिटल्स आणि सर्व डीम्ड युनिव्हर्सिटीच्या 100% जागा सुद्धा MCC पोर्टलद्वारे गुणवत्ता आणि प्रवर्गनिहाय आरक्षणाचे पालन करून पूर्णपणे पारदर्शकपणे भरल्या जातात। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 15% ऑल इंडिया काउन्सिलिंग हे का महत्वाचे आहे? 1. दिल्ली, गुजरात, राजस्थान किंवा इतर कोणत्याही राज्यातील टॉप सरकारी कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी। 2. तुम्ही एकाच वेळी महाराष्ट्राची 85% स्टेट कोटा काउन्सिलिंग आणि 15% ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग अशा दोन्ही प्रक्रियांमध्ये भाग घेऊ शकता। यामुळे प्रवेशाची शक्यता दुप्पट होते। या प्रक्रियेद्वारे केवळ सरकारी कॉलेजेस नव्हे तर खासगी संस्थांमधील जागाही भरल्या जातात। सर्व सरकारी मेडिकल डेंटल कॉलेजेस 15% AIQ, सर्व एम्स आणि जिपमर संस्था, केंद्रीय विद्यापीठे BHU, AMU, ESIC हॉस्पिटल्स आणि डीम्ड युनिव्हर्सिटीच्या 100% जागा। नोंदणी करताना नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी आणि रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट असे 2 प्रकारचे शुल्क भरावे लागते। सरकारी कॉलेजेससाठी साधारणपणे ओपन प्रवर्ग 11,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 5,500 रुपये असा खर्च येतो। डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी फी 5,000 रुपये व सुरक्षा ठेव 2 लाख रुपये इतकी असते। येथे सुरक्षा ठेव खूप जास्त असते, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी पालकांनी अधिकृत फी स्ट्रक्चर नक्की तपासावे। चॉईस फिलिंग करताना विद्यार्थी अनेकदा घाई करतात। टाळण्यासारख्या 5 मोठ्या चुका: 1. मर्यादित पर्याय, केवळ 10 ते 15 कॉलेजेस निवडणे। 2. केवळ ब्रँडवर भर, तुमच्या गुणांनुसार मिळणाऱ्या सर्व संभाव्य कॉलेजेसचा विचार करा। 3. कट ऑफचा अभ्यास नसणे, मागील वर्षाचे क्लोजिंग रँक आणि स्वतःचा एअर यांचा मेळ न घालणे। 4. प्राधान्य क्रमात चूक, तुमचे पसंतीचे कॉलेज नेहमी वरच्या क्रमांकावर ठेवा। 5. चॉईस लॉक न करणे, वेळेत पर्याय लॉक न केल्यास तांत्रिक अडचण येते। फ्री एक्झिट, पहिल्या राऊंड मध्ये सीट मिळाल्यावर प्रवेश न घेण्याचा अधिकार, यामुळे सुरक्षा ठेव जप्त होत नाही। अपग्रेडेशन, जर तुम्हाला मिळालेल्या सीटपेक्षा चांगले कॉलेज हवे असेल तर तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी अपग्रेडेशनचा पर्याय निवडू शकता। नियमानुसार नवीन कॉलेज मिळाल्यास जुनी सीट आपोआप रद्द होते। वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत कागदपत्रे डॉक्युमेंट्स हाच तुमच्या प्रवेशाचा खरा आधार आणि आत्मा असतो।
नीट परीक्षेत मिळवलेले उत्तम गुण तुम्हाला केवळ पात्र ठरवतात, पण त्या गुणांच्या जोरावर प्रत्यक्ष कॉलेज मिळवून देण्याचे काम तुमची कागदपत्रेच करतात. अनेकदा किरकोळ वाटणारी चूक, जसे की नावातील स्पेलिंगची विसंगती, अपूर्ण किंवा कालबाह्य एक्सपायर्ड प्रमाणपत्रे, तुमच्या वर्षभराच्या कठोर मेहनतीवर पाणी फिरू शकतात. म्हणूनच काउन्सिलिंगच्या वेळी एकही चुकीचे किंवा अपूर्ण दस्तऐवज तुमच्या हक्काच्या जागेला धोक्यात आणू शकतात. थोडक्यात सांगायचे तर तुम्हाला गुण रँक देतात, पण परिपूर्ण कागदपत्रे तुम्हाला कॉलेजचा प्रवेश देतात. त्या दृष्टीने नीट काउन्सिलिंगसाठी अत्यंत महत्वाच्या अशा कागदपत्राच्या संदर्भात आमच्या चॅनलवर व्हिडिओ आहे, आपण तो अवश्य पाहावा. प्रत्येक कागदपत्राचे सविस्तर विश्लेषण केल्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या कागदपत्रात काही त्रुटी आहेत का याचे आपणास अचूक मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे आपण नक्की कोणती कागदपत्रे उपलब्ध करावीत याचे आपणास सखोल मार्गदर्शन मिळेल. मित्रांनो, नीट मधील गुण तुम्हाला पात्रता देतात, पण तुमची योग्य काउन्सिलिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला तुमच्या स्वप्नातील कॉलेजपर्यंत पोहोचवते. नीटच्या निकालानंतर येणारी गर्दी पाहता शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. जर आपणास नीट 2026 परीक्षेसंदर्भात फ्री अपडेट्स हवे असतील तर स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप क्रमांकाला फ्री म्हणून मेसेज करा. जर आपणास MMCC विरारची पेड काउन्सिलिंग हवी असेल तर आम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरला पेड असा मेसेज करा. काउन्सिलिंग संदर्भात माहितीपूर्ण महाराष्ट्रातील सर्व गव्हर्नमेंट व प्रायव्हेट कॉलेजेसची माहिती देणारे व काउन्सिलिंग प्रक्रियेची माहिती देणारे अनेक व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते आपण पाहू शकता. तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग, खाजगी कॉलेजचे फी स्ट्रक्चर आणि मेरिट लिस्टच्या प्रत्येक खात्रीशीर अपडेटसाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग MMCC विरार या युट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा. प्रवेश प्रक्रियेबद्दल काही अडचण आल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा किंवा विरार येथील आमच्या कार्यालयाला भेट द्या. नीट परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी आणि मार्गदर्शनासाठी येणाऱ्या विद्यार्थी व पालकांची गर्दी लक्षात घेता सर्व फ्री अपडेट्स घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे आयत्या वेळेस आपल्याला त्रास होऊ नये म्हणून योग्य मार्गदर्शनासाठी आजच आमच्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.